सुरू. नमस्कार. कोरोनाचे केसेस वाढत आहे. या अनुषंगाने क्लॅरिफिकेशनसाठी लोकांच्या मनामध्ये जे भीती आहे ते भीती दूर करण्यासाठी सध्याची काय कंडिशन आहे जिल्ह्यामध्ये, आमची काय तयारी आहे प्रशासनाची, ही सगळी गोष्ट डिटेलमध्ये आज आपल्याशी चर्चा करण्यासाठी आजच्या फेसबुक लाईव्ह आम्ही ऑर्गनाईज केलेला आहे. याच्यामध्ये अगोदर सिव्हिल सर्जन साहेब आपल्याला जे फिगर्स आहे ज्याच्यामध्ये ॲक्टिव्ह केसेस किती आहे, पॉझिटिव्ह केसेस किती आले, टेस्टिंग काय होती, वेगळे जे इंडिकेटर्स असते ते फिगर्स आपल्या समोर मांडणार. त्याच्यानंतर ग्रामीण भागामध्ये जे परिस्थिती आहे, ग्रामीण भागामध्ये काय अपेक्षित आहे, काय उपाययोजना केलेली आहे त्याच्याबद्दल CO साहेब आपल्याशी चर्चा करणार. त्याच्यानंतर आपले लातूर कॉर्पोरेशनमध्ये केसेसची संख्या खूप आहे, काही आदेश सुद्धा काढले गेलेले आहे. तर हे सगळे गोष्टी चर्चा करण्यासाठी, सगळे जे क्लॅरिफिकेशन्स आहे ते देण्यासाठी कमिशनर साहेब त्याच्यानंतर बोलणार. आणि शेवटी आपले जे पण डाऊट्स असेल आणि जनरल जे मला काही 2-3 सूचना करायचे ते मी करणार. तर सुरुवातीला मी रिक्वेस्ट करणार आपले सिव्हिल सर्जन देशमुख साहेबांना की आजची जे आकडेवारी आहे ते ब्रीफली महत्त्वाचे जे इंडिकेटर्स आहे. आपल्या कोविड केअर सेंटरमध्ये 411 रुग्ण उपचार घेत आहेत. डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये 100 घेत आहेत आणि डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये परत 153 घेत आहेत. असे एकूण 2134 रुग्ण आपल्या इथे ॲडमिट आहेत. त्यापैकी व्हेंटिलेटरवर 8 पेशंट आहेत, आज बायपॅप मशीनवर 13 आहेत आणि ऑक्सिजनवर 108 आहेत. एकंदरीत आजपर्यंत आपल्या इथे 724 जणांचा कोविड-19 मृत्यू झालेला आहे. ऑक्टोबरमध्ये परिस्थिती, नोव्हेंबरमध्ये परिस्थिती, नंतर डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी या 3 महिन्यामध्ये आपल्या इथं 1200 केसेस निघत होत्या. परंतु एक गोष्ट आपल्याला स्पष्ट करावी लागेल, आज 22 तारीख आहे. 22 तारखेला मार्चच्या आपल्याकडे 3119 केसेस निघू लागलेल्या आहे. एकंदरीत राज्यातली इतर जिल्ह्याची परिस्थिती ती पाहता आज आपल्याकडे 35,000च्या वर पॉझिटिव्ह केसेस येत आहेत आणि आपल्याही जिल्ह्यामध्ये दररोज नाही म्हणलं तरी बऱ्याच अंशी वाढ झालेली दिसत आहे. त्यामुळे आपल्या सर्वांना एकंदरीत दक्ष राहण्याची गरज आहे, एवढीच विनंती मी आपल्या सर्वांना करत आहे. धन्यवाद डॉक्टर देशमुख. जसं आपण ऐकलेलं असेल, कोरोनाचे केसेस डेफिनेटली वाढत आहे. मागच्या वर्षी जसा जे पीक आला होता त्यावेळेस सुद्धा असे केसेसमध्ये डेली खूप इन्क्रीज आला होता. त्याचप्रमाणे सध्या पण आपण ते इन्क्रीज ते दिसत आहे आणि त्याचं एक क्लिअर इंडिकेशन आहे की आपले जिल्ह्याचा जे पॉझिटिव्हिटी रेट आहे, जे जानेवारी किंवा फेब्रुवारीच्या सुरुवातीला 3% किंवा 4% होता, तो आता क्लोज टू 10% आलेला आहे. म्हणजे की 100 लोकांना मी टेस्ट करते तर त्याच्यापैकी सरासरी 10 लोक पॉझिटिव्ह निघते. म्हणजे की आपले पॉप्युलेशनमध्ये लोकांमध्ये व्हायरस स्प्रेड झालेला आहे. पण जसं याने सांगितले बेड्सबद्दल आणखी ते सांगणार, ते डिटेल्स आम्ही आपल्याला देऊ. आकडा वाढत आहे, याच्यामध्ये कुठलाही दुमत नाही. अलर्ट राहण्याची आवश्यकता आहे, त्याच्याबद्दलही आम्ही आपल्याला सांगणार, जे आम्ही उपाययोजना केलेली आहे, आणखी काही स्टेप्स आपण घेऊ शकते. पण डेफिनेटली आपल्याला अलर्ट राहण्याची गरज आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा कोणालाही संशय नाही राहना चाहिए. आपण सेकंड वेव्हची सुरुवातमध्ये आहे, त्याचा पीक कधी येणार ते आपण सध्या सांगू शकत नाही.
पण जर आपण कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर ज्याला म्हणते, आपण सगळे जर खबरदारी घेतली तर डेफिनेटली तो पीक कमीच राहणार, जास्त होणार नाही आणि कंट्रोलमध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये केसेस राहणार. याच्यानंतर मी CO साहेबांना रिक्वेस्ट करणार, आपले सरासरी 40 ते 50% केसेस डेली ते ग्रामीण भागाचे येते. तर ग्रामीण भागामध्ये जे जिल्हा परिषदची आरोग्य विभागाने जे उपाययोजना केलेली आहे, त्यांच्यामार्फत जे इन्फ्रास्ट्रक्चर तयार झालेलं आहे आणि त्यांचे डिपार्टमेंट मार्फत काय काय स्टेप्स ते घेणार आहे त्याच्याबद्दल ते आपल्याला डिटेलमध्ये सांगणार. सर्व लातूरकरांना माझा नमस्कार. जसं की आता कलेक्टर सरांनी सांगितलं की आपल्या लातूरमध्ये दररोज केसेस वाढत आहे. एकंदरीत जर पाहिलं तर 40 ते 50% केसेस ग्रामीण भागामध्ये येत आहे. जे आपल्या ग्रामीण भागामध्ये रुग्ण येत आहे त्यांच्यासाठी आम्ही प्रत्येक तालुक्यामध्ये कोविड केअर सेंटर उभा करण्याचा प्रयत्न करत आहे. सध्या आज रोजी 5 तालुक्यामध्ये कोविड केअर सेंटर्स चालू आहे आणि इतर 5 तालुक्यामध्ये सुद्धा 1-2 दिवसात आपले कोविड केअर सेंटर्स परत सुरू होणार. एकंदरीत रीतीने म्हणजे प्रत्येक तालुक्यामध्ये एक आपला कोविड केअर सेंटर राहील, जिथे जे पॉझिटिव्ह पेशंट्स आहे, ज्यांना जास्त काही लक्षण नाही आहे, ते राहू शकते. त्याचबरोबर मी हे सांगून इच्छितो की कोविड केअर सेंटर्स मध्ये सुद्धा आम्ही ऑक्सिजनची उपलब्धता करून ठेवली आहे. तिथे ॲम्ब्युलन्स सुद्धा ठेवली आहे. जर कोणी पेशंटची, कोणी रुग्णाची कंडिशन बिघडली तर आम्ही त्याला तात्काळ निकटच्या जे काही आपला हायर हॉस्पिटल आहे त्यांना घेऊन जाणार. मी एक गोष्ट सांगून इच्छितो की आपल्या ग्रामीण भागामध्ये आम्ही जास्तीत जास्त टेस्टिंग म्हणजे कोरोनाची चाचणी करण्याचा प्रयत्न करत आहे. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रावर, प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राचे अंतर्गत जे आपले उपकेंद्र आहे त्या स्तरावर सुद्धा आमची ग्रामीण भागामध्ये आज रोजी चाचणी होत आहे. आमचा जास्तीत जास्त प्रयत्न हेच आहे की जे काही पॉझिटिव्ह रुग्ण निघत आहे त्यांचे जे काही कॉन्टॅक्ट्स आहे त्यांना आम्ही टेस्ट करून जास्तीत जास्त पेशंटला अगोदरच आयसोलेट करून त्यांचा उपचार करण्याचा प्रयत्न करत आहे, जेणेकरून त्यांची मृत्यू होणार नाही पहिली आणि ते जास्तीत जास्त हे प्रादुर्भाव पसरणार नाही. तर टेस्टिंग एकंदरीत रीतीने जर पाहिलं तर ग्रामीण भागामध्ये आम्ही 1500चे आसपास दररोज टेस्टिंग करण्याचा प्रयत्न करत आहे. त्याच्यामध्ये RT-PCR आणि अँटीजन किट्स दोन्ही पुरेशा मात्रामध्ये PHCs आणि सब सेंटर्सवर उपलब्ध आहे. माझी सर्वांना एकच विनंती राहील, कोणीही नागरिकाला जर काही ताप, खोकला किंवा इतर आजारी आला तर त्यांनी निकटच्या जे काही आरोग्य केंद्र आहे तिथे जाऊन त्यांची टेस्टिंग करावी, जेणेकरून त्याच्यावर उपचार लगेच सुरू होऊ शकते. आम्ही ग्रामीण भागामध्ये जे आपले पॉझिटिव्ह रुग्ण निघत आहे त्यांच्यासाठी होम आयसोलेशनची सुद्धा व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे. ज्यांना काहीच लक्षण नाही आहे आणि ज्यांच्या घरामध्ये पुरेशा जागा उपलब्ध आहे त्यांना आम्ही होम आयसोलेट सुद्धा करत आहे. होम आयसोलेशन किट सुद्धा एक सोबत देत आहे. त्याच्यामध्ये आवश्यक जे औषधी आणि गोळ्या आहे ते सुद्धा आम्ही त्यांना उपलब्ध करून देत आहे. तर होम आयसोलेशन जे पेशंट्स आहे त्यांना सुद्धा माझी विनंती राहील आणि त्यांचे जे काही निकट नातेवाईक आहे त्यांना सुद्धा माझी विनंती राहील की तुम्ही कृपया करून घराचे बाहेर निघू नका. जे काही तुमचे पॉझिटिव्ह रुग्ण आहे, जरी लक्षण नसेल तर तुम्ही आतमध्येच राहा. तुम्ही सुपर स्प्रेडर्स सारखे होऊ शकते पुढे. त्याच्यामुळे तुम्ही जर आतमध्ये राहिले तर तुम्ही एक जबाबदार नागरिक म्हणून तुमची जबाबदारी पार पाडणार. ग्रामीण भागांतर्गत लसीकरण एक मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे. वॅक्सिनेशन जे आम्ही आता करत आहे त्याचा उद्देश एकच आहे की जास्तीत जास्त लोकांनी जर लसीकरणाचा फायदा घेतला तर पुढे कोरोनाचे जे प्रादुर्भाव वाढत आहे त्याच्यावर आम्ही मात देऊ शकणार. त्याच्या अनुषंगाने ग्रामीण भागामध्ये 13 ग्रामीण रुग्णालय आणि 46 प्राथमिक आरोग्य केंद्रावर आज रोजी दररोज आजपासून लसीकरण उपलब्ध होणार. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रावर दररोज किमान 100 लसीकरण करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
लसीकरण करण्यासाठी 2 कॅटेगरीज खूप महत्वाची आहे. पहिली कॅटेगरी आहे, पहिला वर्ग आहे जे 60 चे वर आहे, जे ज्याला आम्ही वयस्कर म्हणतो, ते एक वर्ग आहे. दुसरा वर्ग आहे 45 ते 60 पर्यंतचे लोक ज्यांना काही इतर आजार आहे, ज्यांना डायबिटीज आहे, हायपरटेन्शन आहे, इतर काही रोग आहे. तर या 2 वर्ग आणि 2 कॅटेगरीजच्या लोकांनी कृपया करून मोठ्या प्रमाणामध्ये आमचे प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय आणि इतर लसीकरण सेंटरवर येऊन जर लसीकरण करून घेतला तर नक्कीच आम्ही कोरोनावर मात देऊ शकणार. ग्रामीण भागामध्ये माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या निर्देशानुसार आम्ही 31 पर्यंत सर्व आठवडी बाजार बंद केले आहे. त्याचबरोबर सर्व शाळा आणि कॉलेजेस सुद्धा बंद ठेवले आहे. ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सकाळी किंवा संध्याकाळी बाजार भरते. आज रोजी सुद्धा कधी कधी मी सांगू इच्छितो, आमच्याकडे काही फोटोग्राफ्स, काही लोकांची तक्रार येत राहते की आज रोजी इथे बाजार सुरू आहे, इथे गर्दी होत आहे. नियमाप्रमाणे ते सर्व बंद झालेले आहे. मोठ्या प्रमाणामध्ये आठवडी बाजार भरणार नाही याची खबरदारी सुद्धा आमच्या प्रशासनातर्फे घेण्यात येईल. पण माझी सर्वांना विनंती अशी राहील की तुम्ही सुद्धा जबाबदार नागरिक म्हणून जे काही निर्देश निर्गमित केले गेले आहे त्यांचा पालन करावे. जैसा की आता केसेस वाढत आहे ते तर नक्कीच आता एक परिस्थिती अशी निर्माण झाली आहे. प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे. मला वाटतं आहे की जर प्रशासन आणि नागरिक एकत्रित येऊन जर आले समोर आणि जे काही कोरोनाला मात देण्यासाठी जे काही करावं लागणार आहे ते जर व्यवस्थितपणे केले तर नक्कीच आम्ही कोरोनाचा प्रादुर्भाव थांबवू शकणार अशी माझी अपेक्षा आहे. आणि प्रशासनातर्फे हे माझा इथे जे काही मत आहे ते मी मांडलेलं आहे. धन्यवाद. धन्यवाद सीओ साहेब. आपले जे मॅक्सिमम केसेस आहे लातूर जिल्ह्यामध्ये सध्या जर आपण ॲक्टिव्ह केसेसचे आकडे बघितले सरासरी 2000 ॲक्टिव्ह केसेस आहे. त्याच्यापैकी 900-950 केसेस हे लातूर शहराचे आहे. लातूर शहरामध्ये डेली पॉझिटिव्ह केसेसचं प्रमाण ऑलमोस्ट 50% आहे. जेवढे पॉझिटिव्ह केसेस निघत आहे त्याच्यामध्ये अप्रॉक्सिमेटली 50% केसेस हा लातूर शहराचे आहे. लातूर शहरामध्ये पॉझिटिव्हिटी रेट वाढलेली आहे. शहरामध्ये केसेसची संख्या सुद्धा वाढत आहे. याच्याबद्दल कॉर्पोरेशनतर्फे काय त्यांनी तयारी ठेवलेली आहे, काय उपाययोजना केलेली आहे, काही आदेश निघालेले होते त्याच्याबद्दल क्लॅरिफिकेशन्स आणि हा सगळी गोष्ट आपल्याशी मांडण्यासाठी मी आता रिक्वेस्ट करणार कमिशनर लातूर महानगरपालिका अमन मित्तल साहेबांना. नमस्कार. सर्व लातूर जिल्ह्याच्या वासियांना माझा नमस्कार. आता जो काही स्टॅटिस्टिक्स होते, डेटा होते ते सीओ साहेबांनी खूप आणि सिव्हिल सर्जन साहेबांनी खूप चांगल्या प्रमाणे मांडलेले आहे. मी फक्त 2-3 मुद्द्यांवर बोलतो. ते सर्वात पहिला जो मुद्दा आहे ते आहे काही लोकांना डाऊट आहे की ते हॉस्टेल्सच्या ते सर्वात पहिला जो डाऊट आहे ते आहे हॉस्टेल्सच्या बाबत. ते हॉस्टेल्स जो आहे आम्ही शाळा आणि कॉलेज बंद केलेले आहे पण हॉस्टेल्स बंद नाही आहे. तर जरी आपण लातूरला आलेले आहे आणि हॉस्टेल्समध्ये राहतोय तर तिथे राहण्याची परवानगी आहे. फक्त आपल्याला सोशल डिस्टन्सिंग, मास्क वगैरे जे नियम आहे तिथे हॉल्स वगैरे असतील ते पालन करावं लागणार आहे. आणि एखाद्या ठिकाणी मोठे जेवणचे हॉल असतील तर तिथे ते जेवण त्याने ते रूममध्ये द्यावं लागणार आहे. पण एखादा छोटा 5-10 लोकांसाठी ते जेवण करण्याचा जो हॉल असतात तो बंद नाही आहे. तर हे एक महत्त्वाचं क्लॅरिफिकेशन काही लोकांकडून आलं होतं. दुसरा, सर्व लोकांना आम्ही पूर्वी पण ऑर्डर काढला होता की जो काही विना मास्क ह्या शहरात सापडला तर त्यांना पहिल्या वेळी 100 रुपये दंड असणार आणि पुढे पुढे ते दंड वाढणार आहे.
आणि जर असं वाटला की खूप केसेस वाढलेत आणि कोणत्याही प्रतिसाद दिसत नाही तर फौजदारी गुन्हासुद्धा दाखल करण्यात येईल. एक महत्त्वाचा निर्णय जो आज घेतलेला आहे की सर्व जो गंजगोलाईमध्ये खूप गर्दी होती त्याचे जेवढे वेंडर्स होते ते त्या एक ठिकाणातून आम्ही काढलेलं आहे आणि तिथे कोणत्याही वेंडर उद्यापासून दिसणार नाही. आज काही ठिकाणी काढलेलं आहे आणि तिथे नांदेड रोड, मस्जिद रोड आणि अण्णाभाऊ साठे चौकचे जो परिसरामध्ये जो पाईप्स आहे त्यांच्या मागच्या साईडला सोशल डिस्टन्सिंग ठेवून आम्ही तिथे वेंडिंग करण्यासाठी लोकांना एक संधी दिली आहे. तर कोणत्याही माणसाच्या आर्थिक नुकसान होऊ नये याबाबत यांच्याबाबत हे एक निर्णय घेतलेला आहे. पण त्यांच्या पुढे जाऊन ते कोरोना पण वाढू नये त्यासाठी कोणत्याही दुकान आम्ही अलाव करणार नाही गंजगोलाईचे त्या क्षेत्रात. दुसरी महत्त्वाची बाब आहे की सर्व दुकानदारांनी हे इन्शुअर करायचे की जर त्यांचे दुकानमध्ये कोणीही ग्राहक आला तर दुकानदाराने स्वतः आणि त्यांचे कस्टमर्सनी मास्क वापरला पाहिजे. असा एखाद्या ठिकाणी वाटला की तिथे कस्टमर्सने मास्क वापरला नाही तर कस्टमर्सवर तर दंड असणारच पण त्या दुकानदारांवर सुद्धा दंड असणार. तसेच जर 1 किंवा 2 वेळा असं बघितलं गेला तर ते दुकानसुद्धा बंद करण्यात येईल. तर त्यांची सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. लातूर शहरात 10 कोणत्याही बस सर्व्हिस असेल किंवा ऑटो सर्व्हिस असेल तिथे सुद्धा सर्व लोकांनी मास्क लावूनच प्रवेश केला पाहिजे. विना मास्क प्रवेश केला तर त्या माणसावर दंड होईल आणि त्या बस किंवा ऑटो चालकावर सुद्धा दंड करण्यात येईल. तसेच लातूर शहरात 10 प्रायव्हेट आणि 4 ठिकाणी वॅक्सिनेशन सेंटर चालू आहेत. तर जो काही 45चे वरचे लोक आहे ज्यांना काही कोमॉर्बिडीज असेल किंवा आपण डायरेक्टली या तिथे तर तिथे ते कोमॉर्बिडीज असेल तर ते डॉक्टरसुद्धा आहे ते तुम्हाला सांगू शकतात की तुम्ही एलिजिबल आहे किंवा नाही. पण आपण कृपया वॅक्सिनेशनचा लाभ घ्यावा ताकी हे जो कोविड आहे ते आम्ही कंट्रोल करू शकतात. तर वॅक्सिनेशन गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, मनपा हॉस्पिटल पटेल चौक, राजीव नगर UPSCA आणि गांधी चौक सुपर स्पेशालिटी या 4 ठिकाणी आता उपलब्ध आहे. आणि 10 जो प्रायव्हेट वॅक्सिनेशन हॉस्पिटल्स आहेत ते आहे गायत्री हॉस्पिटल, अल्फा हॉस्पिटल, देशपांडे हॉस्पिटल, येळले हॉस्पिटल, कृष्णा हॉस्पिटल, विवेकानंद हॉस्पिटल, लातूर कॅन्सर हॉस्पिटल, सदासुख हॉस्पिटल, अश्विनी हॉस्पिटल, आयकन हॉस्पिटल आणि लातूर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. तर ह्या ठिकाणी सुद्धा आपण जाऊन 250 रुपये पर डोज देऊन आपण वॅक्सिनेशन करू शकतात. तसेच टेस्टिंगसाठी आम्ही पूरणमल कॉलेज, समाज कल्याण, इंदिरानगर UPSC, पटेल चौक मनपा हॉस्पिटल ह्या 4 ठिकाणी आम्ही टेस्टिंग सेंटर्स परमनंट उघडलेले आहे. आणि मोबाईल टेस्टिंग सेंटर्स आमचे गौतम नगर आणि प्रकाश नगरमध्ये उपलब्ध आहे. त्यांचे ऐवजी जो काही लोकांना प्रायव्हेटमध्ये जायचे असेल तर ते प्रायव्हेटमध्ये सुद्धा टेस्टिंग करू शकतात. तर पण आपल्याला जर लक्षण दिसले तर कृपया आपले टेस्टिंग करावी आणि पूर्ण काळजी घ्यावी ताकी कोणत्याही संसर्ग यांच्या बाबतीत होऊ नये. तसेच काही नवीन CCCs आम्ही उघडण्याचा प्रयत्न करतोय. आता समाज कल्याण आणि पूरणमल लाहोटीमध्ये आमचे CCCs उघडण्यात आलेले आहे. तरीसुद्धा मी सर्व लोकांना आवाहन करतोय की CCC आम्ही कितीही उघडले तरी जर ह्यांचा संसर्ग वाढला तर हॉस्पिटल फॅसिलिटीज जो काही आम्ही म्हणतोय ते कमी पडत आहे आणि पूर्वी पण कमी पडले होते. त्याबाबत मी सर्वांना हे आवाहन करतो की आपण स्वतःची काळजी घ्यावं आणि मी जबाबदार, माझा कुटुंब माझी जबाबदारी असे कॅम्पेन जो आम्ही पूर्वी राबवले होते त्यांचे जे लेसन्स होते ते सर्वांना माहीत आहे आणि त्यानुसार आपण कृपया हे फॉलो करावं.
एक महत्त्वाची बाब काय आहे की काही ठिकाणी असं बघितलं गेलं आहे की होम आयसोलेशन काही लोकांना सांगितलं गेलं आहे, पण ते होम आयसोलेशन जरी सांगितलं तरी सुद्धा ते प्रॉपरली फॉलो करत नाही आणि 2-3 दिवसांनी ते बाहेर पडताना दिसत आहेत. आता आम्ही हे निर्णय घेतला आहे की जो काही होम आयसोलेशन केसेस असेल तर त्यांना फक्त 3 कंडिशन जर ते सॅटिस्फाय करत असतील की घरात वेगळा कमरा आहे का, घरात कोणीतरी माणूस त्यांचे ध्यान ठेवण्यासाठी आहे का, आणि तिसरा त्यांचा जो एरिया आहे त्यामध्ये ओपन स्पेसेस आहे का, म्हणजे असं नाही की खूप जवळ सगळे लोक राहत आहेत त्यांचे घरचे जवळ, आणि त्या 3 ठिकाणी जर 3 कंडिशन जर सॅटिस्फाय करत असेल तरच त्यांना होम आयसोलेशन देणार. आणि जरी होम आयसोलेशन दिला आणि ते कधीही बाहेर सापडला ते पुढच्या 10 दिवसात होम आयसोलेशनमध्ये राहून, तर त्यांना 10,000 रुपये दंड आणि फौजदारी गुन्हा ही 2 गोष्ट होणार आहे त्यांच्यावर. आणि ही बाब खूप निंदनीय आहे की एवढा लोकांना माहीत होत असून काही पॉझिटिव्ह रुग्ण आलेले असून ते बाहेर पडतात. आणि मला वाटतंय ही कारण आहे की एवढा रुग्ण संख्या पूर्ण लातूर शहरात आता वाढत आहे. पण आजपासून ह्यांच्या ध्यानात ठेवा की जरी आम्ही दंड खूप लावला पण जोपर्यंत आपण स्वतःची काळजी घेणार नाही तोपर्यंत हे व्हायरस आम्हाला सोडणार नाही. आणि लॉकडाऊनच्या बाबतीत आम्ही कोणताही आता आमचा काही विचार नाही आहे लॉकडाऊनचा. फक्त आपण स्वतःची काळजी घ्यावं. टायमिंग्स आणि यांच्यासाठी सगळ्यांची ऑर्डर आहे 8 वाजता आता बंद होत आहे. आता ते सुद्धा चेंज करण्याचा आम्ही आता काही कोणताही निर्णय घेतलेला नाही. फक्त माझी सर्वांची ही विनंती राहील की आम्हाला कोणताही निर्णय घेण्याची वेळ येऊ नये यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावं. आणि पुढच्या काळात हे लातूर कोरोनामुक्त होईल यांची ईश्वरी प्रार्थना करतो. धन्यवाद. धन्यवाद कमिशनर साहेब. आपण लोक हे फेसबुक लाईव्हचा खूप रिस्पॉन्स येत आहे, आपल्याकडून बरेचसे कमेंट्स येत आहे, काही प्रश्न पण येत आहेत. तर अगोदर मी जे काही माझ्याकडे प्रश्न आलेले आहेत त्याच्या उत्तर देतो. एक प्रश्न आलाय की योगा क्लासेस, डान्स क्लासेस सुरू ठेवता येतील का? याच्याबद्दल उत्तर आहे की 31 मार्च पर्यंत हे आपल्याला बंद ठेवावी लागणार. दुसरा प्रश्न आहे स्पर्धा परीक्षा क्लासेस सुरू ठेवण्यात परवानगी असावी. कुठल्याही प्रकारचे क्लासेस, कोचिंग क्लासेस असो, स्पर्धा परीक्षा क्लासेस असो किंवा अभ्यासिका, इवन अभ्यासिका हे सगळे आम्ही 31 मार्च पर्यंत बंद करण्याची सूचना दिलेली, आदेश काढलेले आहे. तर हे आपल्याला बंद करावं लागणार. 9वी 12वीचे क्लासेस आणि नियम पाळून परवानगी द्यावी खाजगी कोचिंग क्लासेसला. तर हा सुद्धा हे सध्या अलाउड नाही. 31 मार्च पर्यंत शाळा, क्लासेस, अभ्यासिका संपूर्णपणे बंद करण्याचे आदेश दिलेले आहे. होम क्वारंटाईन बद्दल आताच कमिशनर साहेबांनी विस्तारित स्वरूपामध्ये आपल्याला माहिती दिलेली आहे. कृपा करून होम क्वारंटाईन ठेवा, त्याचे नियम पाळा. आपण तुमच्यामुळे असं होऊ नये की दुसरे लोकांना ते कोरोनाची फैलाव झाले आणि त्याच्यामुळे काही सिरियस पेशंट्स होऊ. तर होम क्वारंटाईन आपण पाळावे. आणि याच्या रेग्युलर मॉनिटरिंग ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषदचे आरोग्य यंत्रणा करणार आणि शहरी भागामध्ये कॉर्पोरेशनचे कर्मचारी करणार. ते आपल्या घरामध्ये येऊन आपल्याला व्हिजिट करणार. जर असा फाइंडिंग आली की आपण ते व्हायलेशन करत आहे, घरामध्ये राहत नाही, बाहेर कुठेतरी फिरते, तर आपल्याला आम्ही CCC मध्ये शिफ्ट करणार कंपल्सरीली. उदगीर शहर, लातूर शहर भाजी मार्केटमध्ये गर्दी होत आहे, तिथे मास्क, शारीरिक अंतर नियमांचे पालन होत नाही. भाजी मार्केटमध्ये बरेचसे ठिकाणी गर्दी होत आहे. गंजगोलाई बद्दल कमिशनर साहेबांनी आदेश काढलेला आहे. बाकी ठिकाणी आणि बाकी जे नगरपालिका आणि शहर आहे तिथे आम्ही कंपल्सरी त्यांची टेस्टिंग करण्यासाठी यंत्रणाला सूचना दिलेली आहे. तर आपण पण ते टेस्टिंग करून घ्या जर आपण व्यापारी अथवा दुकान चालक असेल तर. रात्री तर जे सध्या 8 से सकाळी 5 पर्यंतचा जे नाईट कर्फ्यू आहे
त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे आम्ही सध्या बदल करणार नाही. एवढे जनरल प्रश्न आले होते, त्याचे मी उत्तर दिले. माझी काही सूचना आहे. सध्या वॅक्सिनेशन खूप मोठ्या प्रमाणावर आपल्या जिल्ह्यामध्ये सुरू आहे. आपल्याकडे भरपूर त्याचा स्टॉक आहे. सध्या आपल्याकडे 2 वॅक्सिन्स आलेले आहे, कोविशिल्ड आणि दुसरी कोवॅक्सिन. दोन्ही वॅक्सिन अत्यंत सेफ आहे, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट नाही. मी पर्सनली 2 लस घेतलेली आहे आणि माझा हेच आव्हान राहणार की जे आपले वृद्ध नागरिक आहे 60चे वरचे, जे हाय रिस्क कॅटेगरीमध्ये येते, 45+ कोमॉर्बिडिटीज वाले, तर सगळ्यांना हेच आव्हान आहे की कृपा करून आपण लवकरात लवकर हे वॅक्सिनेशन घ्या. वॅक्सिनच्या स्टॉक बद्दल कुठलाही प्रॉब्लेम नाही. वी हॅव सफिशियंट स्टॉक्स. सिर्फ आपसे यही निवेदन है की तुम्ही कृपा करून लवकरात लवकर हे वॅक्सिनचे डोजेस घ्या. आमचे जे सध्या जे बेड्स आहे CCC मध्ये, DCHC आणि DCH सगळे ठिकाणी आमच्याकडे भरपूर बेड्स आहे, सफिशियंट बेड्स आहे. कुठे बेडची कमतरता होणार नाही. ICU बेड असो, ऑक्सिजन बेड असो, कुठल्याही प्रकारची कुठे कमतरता नाही. ऑक्सिजन जे सिलेंडर्स आहे ते आम्ही पूर्ण भरून ठेवलेले आहे. लिक्विड ऑक्सिजन टँक्स आहे ते पण भरून ठेवलेले आहे. तर ऑक्सिजन, ICU बेड्स, कुठल्याही प्रकारच्या बेडची सध्या आपल्या जिल्ह्यामध्ये कुठल्याही प्रकारची प्रॉब्लेम नाही. मी काल एक बैठक घेतली होती, त्याच्यामध्ये जे ऑटो रिक्षा संघटना आहे त्यांच्याशी मी बोललो होतो आणि जे टॅक्सी संघटना आहे त्यांना मेसेज दिला होता. मी हे मेसेज दिला होता की सध्या जे पॅसेंजर्स ट्रॅव्हल करत आहे ऑटो रिक्षाजमध्ये, टॅक्सीजमध्ये आणि बसेसमध्ये, तर तिथे कंपल्सरीली ते यात्री त्यांच्याकडे मास्क असायला पाहिजे. जर कुठलाही ऑटो टॅक्सी आम्हाला असं सापडला की तिथे पॅसेंजर्सकडे मास्क नाही, तर ते पॅसेंजरवर दंड लावणार. पण ते जे चालक आहे, ऑटो रिक्षा ड्रायव्हर असो, टॅक्सी ड्रायव्हर असो, त्यांची पण जबाबदारी फिक्स करणार. त्याच्यामुळे आम्ही ते संघटनाच्या लोकांना सांगितलेलं आहे की तुम्ही कंपल्सरी मास्कचे यात्रीला आपले व्हेकलमध्ये एंट्री द्या. जे आपण म्हणते नो मास्क नो एंट्री, ते कंपल्सरीली फॉलो करा. सिमिलरली जे खाजगी व्यवसाय आहे, दुकान आहे, रेस्टॉरंट्स आहे, हॉटेल्स आहे, खाजगी सगळे जे एस्टॅब्लिशमेंट्स आहे त्यांना सुद्धा आमची हेच सूचना राहणार की तुम्ही तुमच्या एस्टॅब्लिशमेंटमध्ये नो मास्क नो एंट्री हे कंपल्सरीली फॉलो करावा. कुठल्याही प्रकारच्या जर तुमचा ग्राहक विना मास्क आला असेल तर कृपा करून त्याला सर्व्हिस देऊ नका. त्यांना फोर्स करा की आपल्याला मास्क पहनण्याची आवश्यकता आहे आणि विदाऊट मास्क तुम्हाला ते प्रायव्हेट एस्टॅब्लिशमेंटमध्ये एंट्री होणार नाही. तर माझी ही विनंती राहणार की कृपा करून ते फॉलो करा. जे सर्वात मोठा प्रश्न आहे सगळ्यांच्या मनामध्ये आणि जे सर्वात जास्त कमेंट दिसत आहे की लॉकडाऊन होणार का, तर सध्या त्याचा जवाब आहे नो. म्हणजे जे मॅक्सिमम लोकांचे जे प्रश्न होते, काही लोक बोलते की साहेब लॉकडाऊन करा, काही लोक बोलते की लॉकडाऊन करू नका. तर हे सगळे आम्ही विचार करून पूर्ण टीमशी चर्चा करून सध्या आम्ही डिसाईड केलं आहे की लातूरमध्ये लॉकडाऊनची आज घडीला आवश्यकता नाही. पण ॲट द सेम टाइम सगळ्यांना हे गोष्टीची भान होणे खूप आवश्यक आहे की आपण लॉकडाऊनचे द्वारामध्ये जे आहे, म्हणजे वी आर एट दी डोर्स ऑफ लॉकडाऊन. जर अशीच परिस्थिती कंटिन्यू राहिली, केसेसची संख्या असेच वाढत राहिली आणि लोकांमध्ये जे अप्रोप्रिएट बिहेवियर पाहिजे की मास्कचा वापर, जर ते अगर वो नहीं होगा तो फिर दुर्दैवाने आम्हाला ते लॉकडाऊनची आदेश काढावा लागणार. तर आजच्या फेसबुक लाईव्ह घेण्याचा महत्त्वाचा जे मुद्दा होता तो हेच होता की आपल्या सगळ्यांना अलर्ट करण्याची आमची मानसिकता होती की वी आर व्हेरी क्लोज टू लॉकडाऊन. आपली परिस्थिती खूप गंभीर आहे. अशी जर गंभीर परिस्थिती राहिली तर जसं मी ऑलरेडी सांगितलं, मी परत रिपीट करतो, आपल्याकडे दुसरा काही पर्याय राहणार नाही. आपल्याला लॉकडाऊन करावाच लागणार. आता हे लॉकडाऊन करायचे की नाही करायचे हे सगळे आपल्या हातात आहे. आपण सगळ्यांना माहिती आहे की कोरोना प्रिकॉशन्स काय असते, सोशल डिस्टन्सिंग काय आहे, मास्कचा वापर करणं अनिवार्य आहे.
जर आपण हे सगळ्यांनी फॉलो केला आणि हे डिझीजचे जे रुग्णसंख्या जे वाढत आहे त्याच्यामध्ये काही जर ब्रेक लाने में हम लोग अगर यशस्वी रहे तर डेफिनेटली आपल्याला कुठल्याही प्रकारचे लॉकडाऊनची आवश्यकता पडणार नाही. पण अशीच संख्या जर वाढत राहिली तर जसं मी ऑलरेडी सांगितलेलं आहे आमच्याकडे दुसरा काही पर्याय राहणार नाही. तर कृपा करून सगळे लोकांना हेच विनंती आहे, आव्हान आहे की कोरोना बद्दल अत्यंत सतर्क राहा. बरेचसे आपले जे जिल्हे आहे मराठवाड्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये दुसरे जे जिल्हे आहे तिथे पार्शियल लॉकडाऊन अथवा कंप्लीट लॉकडाऊन लोकांनी घेतलेलं आहे. आणि लॉकडाऊन घेण्यामागे त्याचं कारण हेच होता की ते संख्या आउट ऑफ कंट्रोल गेली होती तिथे कोविड पॉझिटिव्ह पेशंट्सची, आणि तो ब्रेक करण्यासाठी दुसरा त्यांच्याकडे काही पर्याय नव्हता. त्याच्यामुळे त्यांनी लॉकडाऊनचा डिसिजन घेतला. आपली कोविड संख्या सध्या कंट्रोलमध्ये आहे, पण आपण जर सतर्क नाही राहिले आणि अशाच प्रकारच्या जर केसेस वाढत राहिले तर आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा हे प्रॉब्लेम येणार. तर आजच्या फेसबुक लाईव्हच्या महत्त्वाचा जे माझा संदेश होता हेच होता. आपण सगळ्यांना हेच विनंती आहे, लातूर इज इन अ सिरियस कंडिशन, आणि हा सिरियस कंडिशन जर आपल्याला आणखी खराब वाईट नाही करायचे तर आपले सगळ्यांनी मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंग, सगळी गर्दी करू नये कुठल्याही ठिकाणी, अनावश्यक ट्रॅव्हल अवॉइड करा, आणि जेवढा शक्य असेल तेवढा आपण घरामध्ये राहा, सुरक्षित राहा, डिस्टन्स बाळगा. कुठल्याही प्रकारच्या सिम्पटम आले इमिडिएटली टेस्ट करा. जर टेस्टमध्ये आपण पॉझिटिव्ह आले तर आपल्याला बाहेर नाही फिरायचे, घरामध्ये राहायचे अथवा CCC मध्ये राहायचे, सगळे प्रिकॉशन्स फॉलो करायचे. वी शुड नॉट बी अ कॉज ऑफ स्प्रेड ऑफ कोरोना इन आवर डिस्ट्रिक्ट. हेच माझी विनंती होती. आता आपले काही आणखी काही प्रश्न आले असेल, लेट मी जस्ट चेक. 5 मार्च पासून लॉकडाऊन होणार अशी चर्चा आणि अफवा 5 मार्च एप्रिलपासून पण अशी चर्चा अफवा शहरामध्ये फिरत आहे. कृपा करून कुठल्याही अफवा अथवा सोशल मीडियावर जे काही न्यूज पसरत आहे त्याच्यावर विश्वास ठेवू नका. जसं मी ऑलरेडी सांगितलेलं आहे की आमच्या प्रेस रिलीज, आमच्या फेसबुक लाईव्ह अथवा काही पत्रकार परिषद आम्ही घेणार त्याच्यावर भरोसा ठेवा. अँड एज आय एम सेइंग, आज की घडी में लॉकडाऊन बद्दल कुठलाही डिसिजन नाही, तशी परिस्थिती नाही. पण हे मी आजची वस्तुस्थितीबद्दल बोलतो. आता उद्या काय होणार, परवा काय होणार ते माझ्या हातात नाही, ते आपण सगळ्यांच्या हातात आहे. जर आपण कंट्रोल करू शकलो तर डेफिनेटली काही लॉकडाऊनची आवश्यकता राहणार नाही. पण जर केसेस वाढले, आपले कंट्रोलच्या बाहेर गेले तर आपल्याकडे दुसरा पर्याय राहणार नाही. इतर राज्यात जायचं असेल लातूरवासियांना तर RT-PCR करणं गरजेचं आहे का? काही राज्यांनी अशी एक कंडिशन लावलेली आहे की महाराष्ट्रामधून जर तुम्ही ट्रॅव्हल करणार आहे तर तुम्हाला RT-PCR टेस्टची आवश्यकता आहे. तर जर आपण राज्याच्या बाहेर ट्रॅव्हल करणार तर कृपा करून ते गाईडलाईन्स तुम्ही चेक करा, ते समोरचे राज्याची. दिल्लीमध्ये, राजस्थानमध्ये, काही स्टेट्समध्ये त्यांनी कंपल्सरी RT-PCR टेस्टची अट ठेवलेली आहे. जिथे पण आपण ट्रॅव्हल करणार कृपया त्याची गाईडलाईन्स एकदा वाचा. सध्या आमचे डिस्ट्रिक्ट्समध्ये कुठल्याही प्रकारच्या ट्रॅव्हलिंगवर सुद्धा आम्ही काही बॅन नाही ठेवलेला आहे, कुठल्याही वाहतूकवर आम्ही बंद नाही केलेला आहे. ट्रॅव्हल इज कम्प्लिटली फ्री. गुड्स ट्रान्सपोर्ट सुद्धा फ्री आहे, कुठल्याही प्रकारच्या रिस्ट्रिक्शन नाही त्याच्याबद्दल. सर, संध्याकाळी ज्यांना प्रवास करायचा आहे, ST मध्ये जायचं असेल, प्रायव्हेट बसमध्ये जायचं असेल, त्यांना ऑटोची सुविधा होत नाही, ऑटोवाले येत नाही, त्यासाठी काय सुविधा? थोडासा आता ज्यावेळी आम्ही नाईट कर्फ्यू लावलेला आहे 8 बजे से 5 बजे तक, त्याच्यामध्ये आम्ही ट्रॅव्हलर्सला तर सूट दिलेली आहे की त्यांच्याकडे जर तिकीट असेल तर दे कॅन ट्रॅव्हल. ऑटोची अडचण आहे ते मान्य आहे मला, पण त्याच्या सध्या दूसरा काही उपाय नहीं है. थोड़ा सा लोगों को तकलीफ अभी झेलनी पड़ेगी. जब तक सिचुएशन इम्प्रूव नहीं होती है थोड़ा सा तकलीफ झेलना पड़ेगा.
लग्नाबाबत आम्ही 50च्या ते कंडिशन ठेवलेली आहे. माझी तर विनंती राहील की जर आपण कुठल्याही प्रकारच्या फंक्शन पोस्टपोन करू शकलो तर कृपा करून ते पोस्टपोन करा. सध्या केसेस वाढत आहे, जास्त आपण गर्दी रिस्ट्रिक्ट केलेली आहे. आपल्यालाही ते फंक्शनमध्ये तेवढा एन्जॉय करणार नाही. तर माझी रिक्वेस्ट राहणार की पुढचे 10-15 दिवसामध्ये जर तुमचे काही फंक्शन असेल अँड इफ इट इज पॉसिबल प्लीज त्याला पोस्टपोन करा. सगळे राजकीय, धार्मिक, सामाजिक सगळे फंक्शन्सला आम्ही बंदी लावलेली आहे. इट इज नॉट अलाउड. 2-3 ठिकाणी काही इन्सिडेंट झाले होते, त्यांच्यावर गुन्हा सुद्धा दाखल केलेला आहे. तर कृपा करून जर पोस्टपोन करू शकले तर माझी विनंती राहील की कृपा करून तुमचे सगळे प्रोग्राम पुढचे 15-20 दिवस पोस्टपोन करा. जिल्हा प्रशासनच्या वतीने मी सगळ्यांचे आभार मानतो आणि क्लोजिंगमध्ये परत एकदा हेच विनंती करणार की लॉकडाऊन होणार की नाही हे आपल्या हातात आहे. आपला बिहेवियर हे ठरवणार की पुढे लॉकडाऊन होणार की नाही. लॉकडाऊनचे काय इल इफेक्ट्स आहे सगळ्यांना माहिती आहे. जे गरीब लोक आहेत त्यांच्यावर त्याचा जास्त परिणाम होते, सगळे व्यापारी वर्गवर परिणाम होते, स्टुडंट्सवर परिणाम होते. तर कृपा करून हे सगळे लोकांच्या आपण भान ठेवू आणि आपला जे वर्तन आहे, बिहेवियर आहे ते कृपा करून असा करा की कोरोनाचा पसराव होऊ नये. याच विनंती करतो, हेच आवाहन करतो आणि आमच्या वतीने सगळ्यांना धन्यवाद देतो. थँक्यू.